श्रीरामपुरात कोट्यावधींचं ड्रग्ज जप्त, दोघांवर गुन्हा दाखल. श्रीरामपूर MIDC परिसरातील खंडाळा ते दिघी रस्त्यावर बुधवारी रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी आणि शहर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई करत कोट्यावधी रुपये किमतीचे ड्रग्ज सदृश्य अंमली पदार्थ जप्त केले. सदरच्या कारवाईत पोलिसांनी अन्न आणि औषध प्रशासनाकडून प्रतिबंधित असलेला 69.767 किलो वजनाचा अल्प्राझोलम या नावाचा अंमली पदार्थासह 13,75,41,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या कारवाईत पूर्णत्वास नेली. सुमारास आपल्याला अशी माहिती भेटली की श्रीरामपूरचे MIDC परिसरात काही अंमली पदार्थाच्या वाहतूक होणार आहे. त्या माहिती तात्काळ आपले जे SDPO बसवराज शिवपूजे तसेच आपले ॲडिशनल SP वैभव कलबुर्मे यांनी आपले जे पोलीस इन्स्पेक्टर त्यांना दिली. पोलीस इन्स्पेक्टर जो आहे आपले देशमुख हे आपला पंचासोबत त्यांनी MIDC परिसरात धाव घेतला. तिथे त्यांना एक छोटा हत्ती टेम्पो भेटला. ते छोटा हत्ती जो टेम्पो होता त्यांचे यांनी खात्री केली तो त्यांच्यामध्ये जवळपास 21 गोणी अंमली पदार्थाचा साठा भेटला. त्याच्यामध्ये 7 गोणीमध्ये जवळपास 69.767 ग्राम असे अल्प्राझोलमचे स्फटिक तसेच 338 किलोग्राम 37 ग्राम 370 ग्राम असे वजनाचे अल्प्राझोलम बनवण्यासाठी पावडर असे भेटले. त्याच्यामध्ये हा जो मुद्देमाल आहे ते हा मुद्देमाल आपण तात्काळ जप्त केलेला आहे पंचासमोर. तसेच यांच्यामध्ये आपण श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये FIR नंबर 499/2025 अंतर्गत धारा 8 क 22 क 29 NDPS ॲक्ट 1985 खाली दर्ज केलेला आहे. याच्यामध्ये एक आरोपी आपल्या ताब्यात आहे आणि पुढचा जो तपास आहे ते आपले श्रीरामपूरचे SDPO श्री बसवराज शिवपूजे करत आहे. अल्प्राझोलम हे काय आहे, नेमकी कशाचा वापर होतोय? अल्प्राझोलम एक NDPS ॲक्टचे शेड्यूल खाली एक बँड सबस्टन्स आहे आणि त्यांच्या साठा करणं हे कानूनी अपराध आहे. संबंधित अल्प्राझोलम हे कुठून आलं, कुठे जात होतं काय या संदर्भात कुठे जात? यांचे काय आता FIR आपण दर्ज केलेली आहे. पुढची तपास आपण करत आहे. त्याच्यामध्ये पुढचे जे लिंकेजेस आहे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस ते आपण शोध करू. धन्यवाद सर. सदरच्या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, पोलीस नाईक किशोर अवताडे, सोमनाथ मुंडले, पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे, संभाजी खरात, मच्छिंद्र कातखडे, अमोल पडोळे, अजित पठारे, अकबर पठाण, अजिनाथ आंधळे, राहुल पौळ, शरद आहिरे, लाला पटेल, रमेश रोकडे, झिने, सहाय्यक फौजदार राजेश सूर्यवंशी, पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब गिरी, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन चव्हाण, रवींद्र बोडके, अमोल नागले, नितीन शिरसाट, दिलीप कुऱ्हाडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी पवार आदींनी यशस्वीपणे पार पाडली. इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी श्रीरामपूर प्रतिनिधी दीपक कदमसह मुनीर सय्यद.